तर परळी या ठिकाणी व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटी प्रमुख IPS पंकज कुमावत यांनी तपासाची सूत्र हातात घेतल्यानंतर तपासाला आता वेग आलेला आहे। संशयित आरोपी गोट्या गीतेच्या शोधासाठी आता पथक रवाना करण्यात आलेली आहेत अशी माहिती सूत्रांकडून येते। तर गोट्याच्या मुसक्या वळण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा ही बारकाईने तपास करते आणि पथकाला अनेक वेळा गोट्याचं लोकेशन मिळालं, मात्र तिकडे जाईपर्यंत तो फरार झाला। त्यामुळे पोलीस येण्याच्या आधी नेमका गोट्या फरार कसा होतो असा सवाल आता उपस्थित केला जातोय। परळी या ठिकाणी व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटी प्रमुख IPS पंकज कुमावत यांनी तपासाची सूत्र हाती घेतलेली आहेत आणि यानंतर आता तपासाला चांगला वेग आलेला बघायला मिळतोय। दरम्यान संशयित आरोपी गोट्या गीतेच्या शोधासाठी पथकं जी आहेत ती आता रवाना झालेली आहेत। ही माहिती आता खरं तर सूत्रांकडून येते। सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती आपल्याला देत आहेत। सुरेश, काय अधिकची माहिती आहे? एसआयटी ही जवळपास 5 दिवसापासून महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने परळीमध्ये ठाण मांडून आहे। विशेषतः या प्रकरणातील काही धागेदोरे नव्याने मिळतात का या संदर्भात देखील पाहणी केली जाते। तपास त्या अनुषंगाने केला जातोय। एसआयटीनं सुरुवातीला सूत्र हातात घेतल्यानंतर तपासी अधिकारी या अगोदरचे होते, त्यांच्यासोबत देखील बैठक केली आणि ज्या ठिकाणी महादेव मुंडे यांची डेड बॉडी सापडली होती त्या ठिकाणी जाऊन एसआयटी तब्बल 2 तास तिथलचे जे लोकेशन आहे, कुठलं आणखी काय क्ल्यू मिळतो का याचा प्रयत्न करत होते। महत्त्वाचं म्हणजे संशयित आरोपी असलेला जो गोट्या गीते आहे त्याच्या तपासाच्या अनुषंगाने देखील आता एसआयटीनं वेग घेतलेला आहे। जे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी संशयित आरोपी म्हणून जी नावे दिलेली आहेत त्या अनुषंगाने देखील तपासाची सूत्रे हलवली जातात आणि काही पथकं रवाना करण्यात आलेले आहेत। या अगोदरही जी स्थानिक गुन्हे शाखा आहे त्यांनी देखील गोट्याच्या अटकेसाठी पथकं रवाना केली होती, मात्र गोट्या ज्या ठिकाणी आहे त्याचं लोकेशन मिळाल्यानंतर पथक जायच्या अगोदर गोट्या तिथून पसार झालेला आहे असं 2-3 वेळेस स्थानिक गुन्हे शाखेचे जे पोलीस सूत्र आहेत त्यांच्याकडून माहिती मिळाली होती। मात्र आता गोट्याच्या अटकेसाठी एसआयटी त्याबरोबर स्थानिक गुन्हे शाखा ही देखील पथकं रवाना करून त्याला ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करते। तर दुसरीकडे एसआयटीनं आतापर्यंत जवळपास महादेव मुंडे हत्या प्रकरणामधले अनेकांच्या चौकशा देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यांना बोलवून घेऊन आर्थिक संबंध ते महादेव मुंडेंच्या सोबत होते त्यांच्या देखील चौकशा केलेल्या आहेत। त्यामुळे महादेव मुंडे हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत, संशयित आरोपी असलेल्या गोट्या गीत्यासह इतर यांच्या अनुषंगाने अटकेसाठी कशा पद्धतीनं काय प्रयत्न करता येतील अशा अनुषंगाने एसआयटीचा तपास सुरू आहे। त्यामुळे साहजिकच महादेव मुंडे हत्या प्रकरणातल्या आरोपीला लवकरात लवकर अटक केलं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चित सुरेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत शेवटच्या रांगेत बसले होते। इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यापुढे 7 रांगा होत्या। यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपनं उद्धव ठाकरेंवर टीका केली, तर अनेक लहान पक्षांचे नेते उद्धव ठाकरेंच्या पुढे बसलेले असताना त्यांना मागे स्थान का दिलं असा सवाल शिवसेनेनं केला। तर उद्धव ठाकरे यांच्या पुढे तमिळ सुपरस्टार कमल हसन यांना बसण्यासाठी स्थान दिलं होतं, मग उद्धव ठाकरे मागे का असा सवाल शिवसेना खासदार नरेश मस्केंनी केला। तर शेवटच्या रांगेत स्वाभिमान शोधून दाखवा असा टोला भाजपनं लगावला। तर शेवटच्या रांगेत बसण्याच्या वादावर शिवसेना उभाटा खासदार संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं। टीका करणारे भंपक लोक असून स्क्रीनचा त्रास होत असल्यामुळे उद्धव ठाकरे मागे बसल्याचं ते म्हणाले। तर प्रेझेंटेशन नीट दिसावं म्हणून ते मागे बसले असंही राऊतांनी स्पष्ट केलं। दुसरीकडे फोटो व्हायरल करताना आधी विचार करा असा थेट सल्ला संजय राऊतांनी दिला। दरम्यान राऊतांनी केलेल्या टीकेवर केशव उपाध्याय आणि नरेश मस्केंनी खोचक शब्दात टीका केली। टीका हे भंपक लोक आहेत। आम्ही घरी गेलो आहे, समोर स्क्रीनवरती काही प्रेझेंटेशन होतं, स्क्रीनवरती उद्धवजींना पुढे बसवलं। उद्धवजीचं म्हणणं पडलं की स्क्रीनच्या समोर आपण सिनेमा बघतो तर ते थोडं त्रास होतो पाहताना किंवा नीट दिसत नाही। आम्हाला हे पाठीमागून जाऊन आम्ही सगळेच गेलो पाठीमागे, कमल हसन असतील, अमुक असतील, कारण तो स्क्रीन जो असतो सिनेमाचा जेव्हा पहिल्या रांगेत जाऊन तुम्ही पाहता, जब आप पहले लाइन में बैठो तो स्क्रीन के साथ आपका जो आई टू आई कनेक्शन होता है उससे आपको तकलीफ होती है देखने में, समझने में। तो हम खुद ही उठकर पीछे चले गए क्योंकि वो अलग जगह थी, वो बैठने की जगह नहीं थी, प्रेजेंटेशन का जगह है, वो प्रेजेंटेशन चल रहा था वहाँ। ये जो फालतू लोग हैं IT सेल वाले, BJP के या किसी के, उनको समझना चाहिए। हिंदुत्व सोडलं, विचारधारा सोडली आणि आता काँग्रेससोबत राहिले। गेल्या 2-3 वर्षामध्ये कधी आठवलंय माननीय बाळासाहेब ठाकरेंना काँग्रेस नेत्यांनी हिंदू हृदय सम्राट म्हटलंय? कधी आठवलंय काँग्रेस नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जातात?
कधी राहुल गांधी सोनिया गांधी मातोश्रीला आल्यात आठवतंय? या सगळ्यांची उत्तरं नाही. शेवटी काय, हिंदुत्व सोडलं, विचारधारा सोडली आणि आता पदरात पडलं काय? शेवटची रांग, अपमानाची शेवटची रांग. तुम्ही त्या प्रेस कॉन्फरन्समधलं एक वाक्य काढा. त्या वाक्यामध्ये ते म्हटलेलं आहे, महत्वाची लोक पुढे बसली होती, ज्येष्ठ नेते पुढे बसली होती. ही जर ओळ त्याच्यामध्ये नसेल तर मी आत्ता तात्काळ माझा खासदारकीचा राजीनामा देईन. हे त्यांची ओळ आहे, महत्वाची लोक, ज्येष्ठ लोक पुढे बसली होती. म्हणजे उद्धवजी महत्वाच्या लोकांमध्ये येत नाहीत, ज्येष्ठ नेत्यांमध्ये येत नाहीत का? आपल्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण म्हटलंय. तर उद्धव ठाकरेंना मागे बसवण्यात आलं होतं असा आरोप करत शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी टोला लगावला. त्यावरती म्हस्के हे तर गांडूळ असल्याची टीका राऊतांनी केली. या टीकेला मग म्हस्केंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. अरे त्या मस्केला सांग, दुतोंड्या गांडुळा, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेच्या नावाची शिवसेना तोडताना तुम्हाला हे दिसलं नाही का? मान अपमान. हां, इथे येऊन चाटुगिरी करता मोदी आणि शहांची महाराष्ट्र, तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही का? आमचं बघू ना, आमचं बघू घ्या. संजय राऊत हे गांजा राऊत आहेत, भांडी घाशे आहेत. दोन्ही घरचे भांडी घाशे आहेत. पूर्वी पवार साहेबांच्या घरचे भांडी घासायचे, आता राहुल गांधी यांच्या घरचे भांडी घाशे आहेत. आता शेवटच्या रांगेत बसवल्याचा वाद हा निरर्थक असून हा निव्वळ बालिशपणा असल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर सुप्रियाताई तर आज इथे उद्या तिथे असं करत सर्वांचीच भेट घेत असतात असं म्हणत त्यांनी टोला लगावला. हास्यास्पद आहे, अगदीच बालिश आरोप आहे. इन्फॉर्मल गेट टुगेदर होता, कोणी कुठेही बसलं होतं. मग असं म्हणू का, अखिलेश यादव दुसऱ्यात बसले होते आणि प्रोफेसर साहेब पहिल्या रो मध्ये असले, आदरणीय पवार साहेब तिसऱ्या का चौथ्या रो मध्ये. असं काही बसण्याची सिस्टम नव्हती. तो काही प्रोटोकॉलचा कार्यक्रम नव्हता. आम्हाला सहकुटुंब, आम्हाला एकत्र जेवण्यासाठी बोलवलं होतं. त्याच्यामुळे त्याच्यात एक प्रेझेंटेशन होतं, ज्याला जिथे वाटलं तिथे तो बसला. तो काय सरकारी कार्यक्रम नव्हता, तो घरगुती. तुम्ही महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना बोलवता आणि त्यांना शेवटच्या रांगेत बसवता. सुप्रिया सुळे पण पुढे बसतात. सुप्रिया सुळेंना काय आहे त्याचं? त्यांना त्यांचं महत्व वाढवायचं आहे. त्या नरेंद्र मोदी साहेबांनाही भेटतात, अमित शहांनाही भेटतात आणि राहुल गांधींनाही भेटतात. त्यामुळे त्यात राजकारण काय आहे ते तुम्ही समजून जा, आम्ही सांगायला नको. विविध कारणावर, वेगवेगळ्या कारणांवरून ते वेगवेगळ्या जणांना भेटत असतात. त्यामुळे सुप्रिया सुळे काय म्हणतात त्याच्यावरती डिपेंड नसतं. तर उद्धव ठाकरेंना मागे बसवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशी टीका आशिष शेलार यांनी केली. मला कुठे बसवलं आणि मला का बरोबर घेतलं नाही आणि मी बाजूला का नाही, या सगळ्यावर शहाणपण उद्धवजींनाच आणि त्यांच्या पक्षाला सुचो अशी अपेक्षा आहे. पण मी नक्की हे म्हणेन, उद्धवजी यांना 6व्या रांगेत बसवणं हा काँग्रेसने एका अर्थाने केलेला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अपमान आहे. आणि म्हणून तो अपमान उद्धवजी सहन करू शकतील, पण आमच्या मनामध्ये त्याची वेदना आहे.